या कादंबरीमध्ये काही अंश कादंबरीतले आपल्यापुढे आता सादर होत आहेत. त्या भूमिका आणि कलावंतांचा परिचय, त्यांचा नामोल्लेख मी आपल्यापुढे करतोय. या कादंबरीचा नायक डॉक्टर मानव राजहंस यांच्या भूमिकेचं वाचन करतात प्राध्यापक रेवण शाबादे. मानू हे बालरूप डॉक्टर इला माटे वाचतायत. अमोल शिरीष देखणे, अमोलची पत्नी स्मिता डॉक्टर इला माटे, निवेदिका आश्लेषा देखणे, डॉक्टर श्रोत्री धनंजय गोडबोले आणि विद्यालिमये. प्रकाश योजना उमेश बटाणे. डोकं शाबूत आहे या कादंबरीतील काही अंशांचं अभिवाचन आता आपल्यापुढे सादर होत आहे. मनमनास उमगत नाही, मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, मनमनास उमगत नाही, मनमनास. मी डॉक्टर मानव राजहंस. मानसिक आजार असणारी माणसं माझ्याकडे येतात. ते आजार दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. पण मानू मला माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सशी बोलताना नेहमी अडवतो. सारखे प्रश्न. असं का, कसं? मानू म्हणजे नुसतं शंकांचं भेंडोळ. मानू हे माझंच बालरूप, लहानपणचं नाव, घरच्यांचा लाडका मानू. मानूचं भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला थोडंच येणार. या अवखळ मुक्त मानूपासून डॉक्टर मानव राजहंस हा प्रवास नदीपात्रासारखा खळाळत निर्मळ मजेत झाला. माणसाचं शरीर पंचमहाभूतानं बनलेलं. आज ज्ञात असणारी अशी एकही ज्ञानशाखा नाही जिचा उपयोग या शरीराच्या घडणीत झालेला नाही. केवढं महाकाव्य आहे शरीर म्हणजे. सगळं काही कॉम्प्युटराइज. व्यासानाही महाभारतातील एक एक पात्र रचताना एवढी कल्पनाशक्ती वापरावी लागली नसेल. शाळेत हृदयाची रचना कार्य शिकत असतानाच थ्रिलिंग वाटलेलं. मेडिकलला जायची बीजं मानूच्या मनात बहुतेक तिथंच रुजली. मेंदूचा आलेख ईईजी काढावा तसा डोळ्यासमोरून आजही मानू सरकत राहतो. मानू. सगळे म्हणतात माझे कान फार तिखट आहेत, त्यामुळे अकलेचे तारे फार तोडतो. उगीचच काही बोलायचं म्हणजे काय. कालच बाईंनी गौतम बुद्धाची गोष्ट सांगितली. राजवाड्यात राहणारा राजा प्रेत म्हातारा माणूस बघितल्यावर सगळं सोडून रानात जातो. काहीतरीच बाबा एक एक. बाई म्हणतात आपल्या बाळाचा बायकोचा निरोप घेऊन तो रानात ज्ञानाच्या सुखाच्या शोधात निघून गेला. या बाई तरी ना निरोप कधी घेतला. ती दोघं तर झोपलेली होती. याला काही निरोप घेणं म्हणतात. आता सकाळी उठल्यावर बाळाला त्याचे बाबा दिसणार नाहीत. माझे बाबा तर आम्हाला सोडून जाणार नाहीत ना. पण आमचे बाबा तसे नाहीच आहेत मुळी. बुद्धासारखी आजी पण न सांगता निघून गेलेली. आजीला दवाखान्यात नेलं. नंतर बाबा एकटेच घरी आले. ब्रेन डेथ झालाय असं काहीतरी आजोबांना सांगत होते. मी आपल्या बाबांचा हात हातात धरून बसलेलो. त्यांनी मला जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवताना म्हणाले, मानू झोप आली नाही का? जेवलास का? नाहीतर दूध पिऊन घे आणि झोप आता. आजीला काय झालं?
असं विचारलं तर म्हणाले, बघूया, सगळे डॉक्टर बघतायत. मी म्हटलं, आजीला पांढऱ्या गाडीतून का नेलं, आपल्या गाडीतून का नाही? मला माहितीये, पांढऱ्या गाडीतून गेलं की परत येत नाहीत. मी लहान होतो ना, तेव्हा शेजारच्या आजोबांना पण असंच पांढऱ्या गाडीतून नेलेलं, पण मग ते कधीच परत आले नाहीत. आमची सई सारखी विचारते, आजी कुठे आहे, आजी कुठे आहे म्हणून. आई म्हणते की आजीचे भाऊ आले होते ना, त्यांच्याबरोबर धारवाडला गेलीये. पण मला माहितीये की आता ती कधीच परत येणार नाही. माणूस मेला की त्याला जाळून टाकतात. मी बंड्याकडे टीव्हीवर बघितलंय, ते पंतप्रधान मेले तेव्हा त्यांनाही असंच जाळून टाकलेलं. केवढा धूर येत होता, माझे डोळे चुरचुरायला लागले. गेल्या वर्षी सुट्टीत गोव्याला गेलेलो. तिथे एका चर्चमध्ये एका काचेच्या पेटीत एका माणसाचं शरीर ठेवलेलं. तो तर म्हणे फार फार वर्षापूर्वी मेलेला. आमच्या चिक्कूच्या झाडावर घोसाळ्याचा वेल गेलाय. खूप उंच गेलेली घोसाळी वेलावरच वाळकटून जातात. हा माणूस पेटीतल्या पेटीतच घोसाळ्यासारखा वाळकटून गेलेला. बाबांना एकदा विचारलं की आपल्या आजीला त्या माणसासारखं ठेवून द्यायचं की, त्या चितेत टाकण्यापेक्षा बरं ना, भाजलं तरी नसतं, एवढं तर सोपं आहे. बाबा कितीतरी वेळ माझ्या डोक्यावरून हात फिरवत बसले. माझी आयडिया त्यांना पटली असावी, पण त्यांनी मला अजूनच जवळ घेतलं आणि म्हणाले, अरे तसं नसतं करायचं, त्यासाठी बरीच रसायनं वापरावी लागतात. एक प्रयोग म्हणून ठीक आहे, पण एकदा जीव गेला की त्या शरीरात काय राहिलं ना. बाबा आपले दूर कुठेतरी बघत बसलेले. मी विचारतो त्याकडे लक्षच नाही. त्यांना म्हटलं की हा जीव जातोच का पण, आणि जातो तरी कुठे? आजीच्या आत असताना नेमका कुठे होता? मला माहितीये, एका गोष्टीतल्या राक्षसाचा जीव एका पक्षात होता. आजीचा जीव पण चिक्कूच्या झाडावर बसणाऱ्या भारद्वाजात गेला असेल. आजी बसायची तिथे काल झोपाळ्यावर बसलेलो. एवढ्यात एक भारद्वाज चिक्कूच्या झाडावरून टुपकन खाली आला. उन्हात त्याचे पंख छान लाल लाल चमकत होते. आजीचा जीव त्याच्यात गेल्यामुळे तर ते असे सूर्यासारखे दिसत नसतील. आजीचा जीव वर येणाऱ्या उन्हाबरोबर भारद्वाजात बसून वर उंच उंच सूर्याकडे तर गेला नसेल. सूर्याची किरण संध्याकाळी खाली खाली आली की त्यांना धरून आजीला खाली खाली पण येता येईल. या बाबांचं मी बोलतोय तिकडे लक्षच नाहीये. सूर्याच्या घसरगुंडीचं आईला सांगितलं तर किरणांच्या पायऱ्या चढत चढत वर, मग पुन्हा घसरत घसरत खाली यायचं. सूर्याच्या किरणांना धरून आजीला खरंच खाली येता येईल. मी क्लिनिककडे निघालो. वेटिंग हॉलमध्ये अमोल आणि स्मिता दोघंही वाट पाहत बसलेले दिसले. आत बोलावल्यावर मी अमोलला एवढ्या टोकाला जायचं कारण विचारलं, तर तो म्हणाला, फार स्ट्रेस आला म्हणून शांत झोपण्यासाठी उगीच 4 गोळ्या घेतल्या. डॉक्टर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाही, हेच त्याचं पालुपद होतं. पण नाटकाचा पडदा वर जायला अजून वेळ होता. म्हणून मग अमोलला बाहेर थांबायला सांगून त्याच्या बायकोला स्मिताला आत बोलावलं. अमोलनं आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यासाठी तिला कुठंतरी जबाबदार धरलं जात असावं, अशा पद्धतीनं ती बोलत होती. डॉक्टर, अमोलच्या घरच्यांचा एका महाराजांवर विश्वास आहे. कसला जप किंवा मंत्रतंत्र त्यांचा त्यांनी करायला माझी काही हरकत नाही. पण मुलासाठी चान्स घ्यायचा का, केव्हा घ्यायचा, असल्या पर्सनल गोष्टीत त्यांचा सल्ला कशाला हवा?
फार कशाला, हनीमूनला जायच्या तारखा सुद्धा म्हणे त्यांनीच काढून दिल्या होत्या. हा. हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. सासूबाई जुन्या विचाराच्या हे मान्य, पण अमोल तर सायंटिस्ट आहे, शिवाय बोर्डात आलेला. डॉक्टर या मंत्रतंत्रावर किती अवलंबून राहायचं याबाबत त्याला कळायला नको. तुमचं शिक्षण कुठं झालं? तुम्ही पण बोर्डात आला होता? थँक गॉड बोर्डात वगैरे नाही आले. बोर्डात झालेल्यांची डोकी अशीच चालत असतील तर बोर्डात न आलेलंच बरं. अंगठ्या जप तप काही न करता आमचं काही अडलं नाही. एकदा अमोलसाठी गिफ्ट म्हणून मी कॅरम घेऊन आले. हा. म्हटलं चल खेळूया. मी लहानपणापासून कधीच खेळलो नाही. असल्या सगळ्या गोष्टींवर मी कधीच फुल्या मारून टाकल्या. अरे तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून आणलाय. आतापर्यंत नशील खेळला, ठीक आहे, आता खेळूया. नाही जमणार. मी आजवर अभ्यासाशिवाय काहीच केलेलं नाही. डॉक्टर तो मला बरं वाटावं म्हणूनही तयार झाला नाही. हा. मला रागच आला होता. म्हटलं स्वतःच्या अभ्यासावर एवढा विश्वास आहे तर मग बोर्डात येण्यासाठी महाराजांनी दिलेल्या अंगठ्या घालायची गरज का वाटली. डॉक्टर आता मूल हवं म्हणून मी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन आले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी स्वतःची तपासणी केली. हा. मग अमोलला टेस्ट करून घ्यायला डॉक्टरांनी सांगितलं तर हे एवढं रामायण घडलं. रजा संपली म्हणून स्मिताला हैदराबादला जाणं भागच होतं. आज आता अमोलला डॉक्टरांकडे घेऊन जायचे, पण त्याचा काही भरोसा नाही. तो मख्ख बसून आहे. ताराबाईंचा जीव आई म्हणून तुटत होता. स्वभावाप्रमाणे त्या बरंच बोलत होत्या, पण अमोलच्या खोलीचं दार बंद. अमोल खिडकीतून बाहेर बघायलाही तयार नव्हता. उशीवर डोकं ठेवून तो छताकडे किती वेळ बघत होता हे त्याचं त्यालाही कळेना. मोबाईलचा रिंगटोन ऐकून डोळ्यांच्या बाहुल्या तरी हलल्या. उचलावा की नाही असं म्हणेपर्यंत एकदम मोठी जांभईच आली. रिंगटोन बंद पडला. मोबाईल उचलायलाच नको. पुन्हा तीच चर्चा, तेच वाद. अमोल खिडकीकडे जाऊन उभा राहिला. मोबाईलपासून लांब, स्मितापासून दूर. खालून एक फुलाफुलांची साडी नेसलेली बाई जाताना अमोलला दिसली आणि त्याला शाळेतल्या सोनल मॅडम आठवल्या. अमोल सारखा आज्ञाधारक मुलगा मी खरंच पाहिला नाही. मॅडमनी असं म्हटलं की पिसासारखं तरंगरागत वाटायचं. मॅडम खूप छान असायच्या, सगळ्यांशीच गोड बोलायच्या, पण प्रत्येकाला वाटायचं आपण मॅडमसाठी फार स्पेशल आहोत. त्या इतिहास छान शिकवायच्या. विज्ञान शिकवायला लागल्या तर तेही गोड वाटायचं. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्या जावळीच्या खोऱ्याचा भूगोलही सांगायच्या. मॅडम कशा कोण जाणे अचानकच चौथी नंतर आल्या आणि 2-3 वर्षात परतही गेल्या. कायमची हुरहुर लागून राहिली. एकदा त्यांनी जवळ उभं करून डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, अमोल, यात अडचण वाटण्यासारखं काहीच नाही, तुला नक्की जमून जाईल बघ. असं म्हटल्यावर आपल्याला न जमेल असं खरंच काही नाही असं वाटायचं. एकदा त्यांनी मुरुड जंजिऱ्याची सहल ठरवली म्हणताना खूप रडू यायला लागलं. कसं जाणार सहलीला? अजूनही रात्री झोपेत आपली गादी ओली होते. त्यामुळे रात्रीची भीतीच वाटते. अंधार ही गोष्टच अक्राळ विक्राळ. सगळ्या भीतीचा उगम तिथेच तर होतो. लपवाछपवीला तिथंच सुरुवात होते.
मग आईचं ते संततधार बोलणं. मला बाबांना एक सवय होती, पण तिला आल्या गेल्याचंही भान नसायचं. आईचं ताड बोलणं कानकोंड करून टाकायचं. त्यामुळे सहलीचं ठरल्यावर रडकुंडीला यायला झालं. मी घाईघाईनं मॅडमना सांगून टाकलं मला नाही यायचं. मॅडमना काय कळलं माहित नाही. नुसता पाठीवरून हात फिरवत त्या गप्प होत्या. असं जरा गप्प बसून आईला का बरं राहता येत नाही? मॅडम शाळेत आहेत, एवढा ऑक्सिजन आपल्याला पुरेसा होता. नंतर गादी ओली होणंही कधी संपलं ते कळलंच नाही. सुट्टीनंतर शाळा उघडली. मिळालेला नंबर केव्हा त्यांना दाखवतो असं झालं. पण मॅडम आल्याच नाहीत. येतील, उद्या येतील, उद्या येतील, पण तो उद्या उजाडलाच नाही. एक म्हण आठवते, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. मॅडम गेल्यावर तर काय, उभ्या वाळवंटात दिवस चाललेच होते की. पण कोंबडं गेलं म्हटलं तरी मॅडम करता जीवाची फडफड व्हायची. जाताना साधा निरोपही घेऊ नये. सहलीला गेलो नाही त्यावेळी कारभारचं पुस्तक दिलेलं होतं त्यांनी. त्यावर त्यांची सही पण होती. सहलीला जाता आलं नाही तेच बरं झालं. त्यांच्या सुंदर सहीचं ते पुस्तक मला कसं मिळालं असतं? कारभार सारखं शास्त्रज्ञ व्हायचं. सृष्टीतलं एखादं तरी रहस्य हाती लागायला हवं. काय ते नक्की माहित नाही, मात्र इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नाही एवढं मात्र निश्चित. स्मिता सुद्धा मॅडम सारखीच वाटायची बघितली तेव्हापासून. छान हसायची आणि हसत नसेल तेव्हा तिचेही डोळे हसायचे. मॅडम सारखंच खूप वाचायची स्मिता. तिच्या सहवासात 2-3 वर्ष खूप आनंदात गेली. सोनल मॅडम आल्यानंतरही 3-4 वर्ष अशीच पिसोळीसारखी हलकी होऊन गेलेली. पण मॅडम गेल्या आणि पिसत तुटलेल्या पाखरासारखं झालं. पण पिसांशिवाय या पंखांचं करायचं काय? काड्यांपासून बनवलेले पंखांचे नुसते सांगाडे. मॅडम अचानक निघून गेल्या. आता स्मिताही जाईल. तिच्या आनंदाचं झाड आपल्या दारात नाही बहरणार. तिला अपेक्षित असं सगळं सुख मी तिला नाही देऊ शकणार. मान टाकून मरगळलेल्या रोपट्यासारखं स्मिताचं होता कामा नये. आपल्या जवळ येणाऱ्याला मरगळून पडण्याचं इन्फेक्शन होता नये. टीबी, लेप्रसी सारख्या इन्फेक्शन पेक्षाही भयानक. स्मिताला दूर जायलाच हवं. तिचं आनंदाचं झाड बहरेल अशा ठिकाणी जायला हवं. डॉक्टर काहीही म्हणत, त्यांच्या औषधोपचाराला बळी पडून चालणार नाही. स्मितालाही दुसरा कोणी भेटेल. तिच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. म्हणजे दोष माझ्यातच असणार. आईला वाटतं मी धडधाकट आहे, पण त्यात काही अर्थ नाही. या सगळ्यापेक्षा 2 गोळ्या अधिक चहा घेऊन झोपलेलं बरं. थोड्या जास्त गोळ्या, थोडी जास्त शांतता, कुठलंही कर्णपिशाच कानात कुजबुजणार नाही.
मग स्मिताच्या जगात, सोनल मॅडमच्या वर्गात, शरीर आणि मन एक दृश्य, एक अदृश्य. पण या अदृश्याचा दाब प्रत्येक श्वास उच्छ्वासावर स्पष्ट दिसतो. 5 पेशंट झाल्यावर शांतपणे बसून मगच पुढच्या कामाला लागायचं, हा डॉक्टरांचा परिपाठ होता. थोडं ध्यान, थोडं मनन, हाती घेतलेल्या 5 केसचं चिंतन आणि मुख्य म्हणजे तटस्थता येण्यासाठी ही 15 मिनिटं डॉक्टर राजहंसना फार गरजेची वाटायची. पेशंटशी बोलणं, नातेवाईकांशी बोलणं, रोगनिदान, त्यावरील औषधं हे चालतच राहतं. पण शरीर रोगाचं निदान आणि औषधं यापुरतं हे मर्यादित राहत नाही. मनाला जे इन्फेक्शन झालं ते जंतू कुठले हे शोधायला कुटुंब, शाळा, समाज अशा पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावं लागतं. मग मनावरचे ताण बघता ढगांचा फार असह्य होऊन घुसमटल्यासारखं होतं, उकडायला लागतं. नुसती तगमग, कासाविषयी. डॉक्टर मानवनी कॉन्फरन्ससाठीच्या पेपरची जुळवाजुळव करावी म्हणून कॉम्प्युटर ऑन केला. अमोलची फाईलही ओपन केली. एवढ्यात त्यांचा रेडिओलॉजिस्ट मित्र डॉक्टर श्रोत्री आत आला. त्याच्या नेहमीच्या स्टाईलने गळाभेट नाही की पाठीत बुक्की नाही. मग न बोलता डॉक्टर मानवनी पाण्याचा ग्लास त्याच्याकडे सरकवला. पाणी पिऊन ग्लास टेकवत तो म्हणाला, मानू, आई गेली. काय? माझ्याकडे नेल्यावर 6 महिनेही काढले नाहीत तिनं. जाऊन महिना झाला. अरे अरे काहीच कळवलं नाहीस तू. आता फार गडबडीत तर नाहीयेस ना तू? नाही नाही, तू बोल बोल ना. माझा इथला भाऊ, वहिनी, मागे तुझी गाठ पडली होती ना त्यांच्याशी? भावाशी नाही, पण आईना भेटायला आलो तेव्हा वहिनींशी ओळख झाली होती. कोणातरी बाबांच्या शिष्या होत्या ना त्या. यांच्याच मुलाने आत्महत्या केली. काय? ओह माय गॉड. घरातच गळफास लावून घेतला. हार्डली 14-15 वर्षांचा असेल. अरे फार मोठा हुशार होता असं नाही, पण मंदही नव्हता. नंबरात नाही पण व्यवस्थित पास होत होता. मुलं मोठी झाल्यावर जबाबदारी वाढते ही आईबापाच्या गावीही नाही. आणि बर न कळावे इतके अडाणी आहेत का ते? खरंय. तुला सांगतो मानू, भाऊ माझ्यापेक्षा मोठा. 10वी नंतर डिप्लोमाला गेला. एकदाचा इंजिनियर म्हणून शिक्का बसला आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डात चिटकून धन्य झाला. शाळेतच लग्न ठरवलेलं म्हणून नोकरीचीही गडबड. शिक्षण बेताचंच असेल तर पुढे येणाऱ्या संधींवरही मर्यादा येतात ना. खरंय खरंय. मग मागून न्यूनगंड डोकं वर काढतो. पुढे ते दोघं महाराजांच्या नादी लागले. अध्यात्माची थोतांड सुरू झाली. आई कानी कपाळी ओरडायची, अरे रात्री 10 पर्यंत कसली प्रवचना करताय, इकडे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. पण तिचा राग राग करण्यात जन्म गेला. अरे ती जाऊन अजून महिनाही झाला नाही आणि हे असं घडलं. अरे पण झालं तरी काय? काही कळलं का? काही लिहून ठेवलेली नोट किंवा इतर काही? हे वय म्हणजे प्रेमभंग, एखाद्या मुली किंवा मुलांकडून अवहेलना, पियर प्रेशरही असतं रे या वयात. काहीतरी कळलं असेल. सगळं अघटित आहे यार. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था आहे. अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय बघ. आमचे हे जागरूक पालक, मुलगा टेस्टला बसत नाही असं शाळा का क्लासमधून पत्र आलं म्हणताना जागे झाले. तिथून बाचाबाची सुरू झाली. विचारलं तर अभ्यास झाला नव्हता अशी उडवाउडवीची उत्तर दिली वाटतं पोरानं. सारखा मोबाईल उघडून बसतो त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नाही म्हणून वाटतं वहिनी ओरडल्यात. तर लक्षही न देता घुम्यासारखा बसून होता असं यांचं म्हणणं. हं. पण मानू,
मला माहितीये हं. वहिनींच्या तोंडाचा पट्टा एकदा का सुरू झाला की आपण काय बोलतो याचं त्यांना काही भानच नसतं. कुठे इतिश्री झाली माहित नाही, पण वहिनींनी त्याचा मोबाईल काढून घेतला. नंतर 2 दिवस मुलगा घरी आला नाही तेव्हा त्याच्याच मोबाईलवरून मित्रांचे नंबर शोधून काढावेत म्हणून फोन उघडला. हं. भावानं सहज काही ऍप्स उघडून बघितली तर पॉर्न साईट्स ओपन झाल्या. हं. मोबाईल उघडून दादा सतत काहीतरी चोरून बघत असतो हे बहिणीला माहित होतं. तर वहिनी तिलाही ओरडल्या, आम्हाला का नाही सांगितलं म्हणून. त्या पोरीकडूनच मला हे सगळं कळलं. ती आईला म्हणाली की काही सांगायला तुम्ही घरात असता कुठे, बरोबर. आणि बरंच काही सांगत होती. आजी असताना दादा असा नव्हता, पण आजी इथून गेल्यावर तो हळूहळू मोबाईलमध्ये बुडत गेला. आजीचा खूप जीव रे त्याच्यावर. माझं पण खूप करायची ती, पण दादासाठी तिची पाखर जरा जास्तच असायची. वाटतं, पण मुलींना बरीच समज असते. आईच्या बोलण्यात असायचं की तो खूप गरीब स्वभावाचा आहे, काही आवडलं नाही तर तोंड उघडून बोलणारी नाही. असा हा मुलगा अरे असल्या कसल्या जाळात अडकेल असं मनातही नाही आलं रे कोणाच्या. खरं सांगू का मानू, हा. पॉर्न साईट्स बघण्याचा प्रकार व्यसनापर्यंत जाऊ शकतो असं डॉक्टर असूनही मला माहित नव्हतं. हा. त्या पॉर्न साईट्स म्हणजे काय आहे हे आधी वहिनींना समजून द्यावं लागलं. बरोबर. मग काय विचारता, त्यांचं अध्यात्म, नैतिकता, चारित्र्य, पावित्र्य सगळा फुगा फुटला. हं. आधी धुमसतच होती, त्यात त्या पोराला कुठल्याशा मित्राकडून शोधून आणल्यावर तर तुटूनच पडली त्यावर. अरे कोळ्या वयात एखादं वाकडं पाऊल पडलं तर सांभाळून घ्यायचं ना, पण ते राहिलं बाजूलाच. उलट यानं आमचं तोंड काळं केलं. जन्माला आला तेव्हाच मेला असता तर बरं झालं असतं. आमच्या पोटी असं जन्मलंच कसं. अनु, अरे ही आध्यात्मिक माणसं काय काय बोलू शकतात यार, आणि तेही पोटच्या पोराला. आता दातखिळ बसल्यागत बसल्यात घरात. मानू तुला सांगतो, 100 गोष्टी तोंडावर आल्या होत्या. हा. यानं शाळेत असतानाच प्रेम प्रकरण केलं ना, पण ही बोलायची वेळ नव्हे म्हणून गप्प बसलो. आवरलं स्वतःला. पोरगा गेला हातचा, पण मुलगी आहे घरात. माणूस सांगतो, हं. पंचनामाने सगळे सोपस्कार ओळखून बॉडी हातात घेताना भडभडून आलं बघ. हात थरथरत होते नुसते. अरे मी स्वतः एक डॉक्टर आहे, रेडिओलॉजिस्ट. माणसांच्या शरीराचे एक्सरे बघतो, आत ते बिघाड कळतात. काय तुटलंय, गुंतलंय, सडलंय ते कळतं. पण आपल्याच काळजाच्या तुकड्याला काय होतंय, मनात काय खुपतंय हे कसं कळणार रे? कसे सोडवायचे रे हे तिढे? त्यांचा मनाचा एक्सरे वाचता यायलाच हवा यार. अरे त्यासाठी मुलांशी सुजाण संवाद हवा. पण आईबाप स्वतःच्याच कॉम्प्लेक्समधून बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांना आधी स्वतःचाच चेहरा ओळखता येत नसतो, तर मुलाचं मन काय वाचणार? ते आईबाप होतात, पण पालक होण्यासाठी काही प्रशिक्षण लागतं का? आपल्याकडे पुढारी, नेता, मंत्री बनायला जसं प्रशिक्षणच काय, शिक्षणही लागत नाही, तसंच आईबाप बनायलाही लागत नाही. खरंच आहे, असा कधी विचार केलेलाच नसतो आपण. मानू तू एवढा जवळ होतास, पण त्या पोरासाठी मी काहीच करू शकलो नाही बघ. माणसांच्या मनाला एकदा का पीळ बसला, गुंता झाला की मग कुणीच कुणासाठी काहीच करू शकत नाही, हेच खरं. त्यांचं खरोखर चांगलं चिंतणाऱ्यांचाच ते एवढा रागराग करायचे की काही सांगायला गेलं की टांगायला नेतील अशी भीती वाटायची. एकदा माणसांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं की यांचा इगो सुखावतो ना. करतो एक आणि त्याची किंमत दुसरेच कोणी चुकवतात. खरं आहे. या दोष तरी नेमका कुणाचा? अरे आज वेगानं बदलणाऱ्या काळाचं भान मोठ्यानाच आलेलं नाहीये, तर मुलांकडून काय अपेक्षा करणार? समोर जी माणसं दिसतात त्यांच्याशी संवाद नाही, पण आभासी नाती फार मोलाची वाटतायत. नॉस्टेल्जियात आईबाप रममाण आहेत. तेच जर मोबाईलमध्ये 5-25 ग्रुपवर गुंग असतील तर नवीन जनरेशनचं बोट त्यांच्या हातून सुटणारच आहे.
जुन्या मित्रमैत्रिणी नेटवरून शोधून काढण्यापेक्षा जवळ घेऊन मुलांशी जाणीवपूर्वक संवाद वाढणं गरजेचं आहे. मुलं पॉर्न चोरून बघत असतील तर तुम्हीच त्यांना नीट समजावून द्या. यात चोरण्यासारखं काही नाही. हे एस्टॅब्लिश करा. गुगलवरून त्यांना खजुराहो तुम्हीच उघडून द्या. त्यातलं सौंदर्य, आनंद, नैसर्गिक प्रेरणा यासारख्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. या विषयाबद्दल त्यांना खूप कुतूहल, शंका असतात. पण बोलायचं कसं? विचारायचं, सांगायचं झालं तर कुणाजवळ? म्हणतोयस तू, पण अवघड आहे रे हे सगळं तुझं बोलणं पचवणं. अरे अरे तू ते तुझं आहे तुझं पाशी नाटक बघितलंस का कधी? त्यातले काकाजी बघ आठवून. आणि काय रे, आताच्या सिनेमातले आयटम सॉन्ग मुलांबरोबर बसून बघताना कसं शक्य होतं? नजरच मेली ना? हेलनचा डान्स कधी वडिलांबरोबर बसून बघितला होतास का? अरे आता काळ बदलतोय. मुलं वेगानं आपली संस्कृती पार करून पाश्चात्य संस्कृतीकडे वळतायत. त्या संस्कृतीतला मोकळेपणा त्यांना भावतोय. सोकॉड अश्लील भाव असणाऱ्या गाण्यावर नृत्य करत आपली वय वर्ष 5 ते 15ची मुलं आपल्याच प्रोत्साहनानं रियालिटी शो मधून नाचलेली आपण बघतोय. पॉर्नचं नाही तर नेटच्या माध्यमातून मुलांपर्यंत जे जे पोचतंय ते सगळं त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या. मग तुमच्या संस्कृतीतलं सत्व काय ते आधी तुम्ही तपासून घ्या. नॉस्टेल्जियाच्या सोनेरी वर्ख काढून एकदा उघड्या डोळ्यानं बघायला हवं. चारित्र्य, पावित्र्य आणि आता हे स्वातंत्र्य याचे बदलते संदर्भ मुलांना समजावून देण्यासाठी आधी तुम्ही सक्षम व्हा. अरे जग नुसतं गतिमान होतंय असं नाही, तर ते फार जवळही येतंय याचं भान ठेवायला हवं. आशिया, आफ्रिका, युरोप सगळे खंड मुलं 24 तासात पार करून जगाचं दर्शन घेत आहेत. या पॉर्नचा बाऊ करत, या पॉर्नच्या कोंबड्यावर चारित्र्याचं, पवित्र्याचं भलं मोठं डालगं टाकून किती काळ बसणार आहात? उजळायचं थांबणार आहे का रे? तू म्हणतोयस ते सगळं बुद्धीला पटतंय, पण तसं जमणं कठीण आहे म्हण, किंवा तसा कधी विचारच शिवला नाही बघ. आपल्याच मुलांचा मित्र होण्यासाठी हा मोकळेपणा लागणारच, तरच त्यांच्या मनाचा एक्सरे वाचता येईल. आणि तसंही आता लैंगिक शिक्षणाबाबत अवेअरनेस येतोय. आज शाळेतून लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे हे शिक्षण खातंही मान्य करतंय. नेहमीप्रमाणे आपल्याकडे विचार आहे, पण अभ्यासपूर्वक नियोजन मात्र नाही. लैंगिक शिक्षण द्यायचं म्हणजे काय ते कोणी द्यायचं? नेमक्या कुठल्या वयोगटातल्या मुलांना काय सांगायचं? शिक्षकांनी द्यायचं तर त्यांना शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिलंय का? स्त्रीरोग तज्ञ, गुप्तरोग तज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्याकडून शैक्षणिक टूल्स म्हणून काही प्रोजेक्ट्स करून घेतले पाहिजेत. एड्स पर्यंतचे धोके, लैंगिक सुखाचा आनंद, विकृती किंवा अवास्तव कल्पना, शोषण याबद्दल मुलांना सजग करावं लागेल. वकिलांपुढे येणारे काही खटले विचारात घेऊन सोशल वर्कर्स, पोलीस अधिकारी यांच्यासोबत शाळा कॉलेजमधून चर्चासत्र व्हायला हवीत. या विषयाशी निगडीत अनेक आयाम आधी शिकवणाऱ्याला तरी माहीत पाहिजेत. केवळ लग्न झालंय म्हणून तो लैंगिक शिक्षण द्यायला समर्थ असं तर नाही ना होणार. पुरतेपणा कशालाच नाही. मग आत्महत्या, डिप्रेशन सारख्या केसेस येतच राहणार. आपल्याकडे सगळ्या व्यवस्थांच्या मुळाशी आहे ते ढोंग, दुटप्पीपणा, आत्मवंचना. त्यामुळेच मग मुळांनाच कीड लागते. अध्यात्म असेल नाहीतर इतिहास, शिक्षण असेल नाहीतर समाजकारण, राजकारण असेल नाहीतर मातृभूमीवरची नाहीतर आणखीन कशावरची तरी निष्ठा, प्रेम किंवा कुठलाही विषय घ्या. आमच्या या ढोंगाच्या भूमीत मग धोत्र्याचं, काजऱ्याचं बीज अंकुरतं. मग झाड उगवतं ते वैफल्याचं, चिंतेचं, षडविकारांचं, मास हिस्टेरियाचं. मानू, कॉलेजमध्ये असताना वाटायचं तू न्यूरो, युरो अशा ब्रँचकडे वळशील. सायकेट्रिक आहे,
अरे अंडर ग्रॅज्युएटला MBBSला पेपरात फक्त 15 मार्कांना असायचं. पण तू सायकेट्री घेतलास ना, तेच बरं झालं बरं. हा, मानू, मला हे सांग, हे सगळं तुला सायकेट्रीत मिळालं का रे? नाही सायकॅट्रिक नाही, मला हे सगळं घरीच मिळालं. तुला सांगतो, तुझ्या पुतण्यासारखीच थोडीफार माझी अवस्था झालेली. नव्या वयात येताना प्रत्येकाचीच होते. शाळेत एक शिक्षक होते, तसं बघितलं तर वयस्कर म्हणता येतील, पण त्यांचं मुलींशी वर्तन चांगलंच खटकणारं होतं. माझी धाकटी बहीण सई सुद्धा माझ्याच शाळेत होती. तिलाही ते शिकवायला होते, म्हणून मला तिचा राग यायचा. ही आपल्या शाळेतच नको असं वाटायचं. मग भांडण, चिडचिड, अभ्यासावरचं लक्ष उडणं, असं बरंच काही. आईच्या ते लक्षात येत असावं. एक दिवस आईला म्हटलं, तू सईची शाळाच बदल. मग हळूहळू गप्पा मारत, भंजाळलेल्या डोक्यावर हलके थोपटत तिनं कारण विचारलं. मी तिला म्हटलं, तू मलाच चक्रम म्हणशील, पण मी सगळं सांगितलं. ती बराच वेळ गप्प बसली. म्हणाली, माझा तुझ्यावर विश्वास आहे मानू, तू खोटं नाही बोलणार, पण शाळा बदल हे या प्रश्नावरचं उत्तर नव्हे रे. मी बघते तिचं, तू एवढी काळजी नको करू. नंतर मग विषयातून विषय निघत गेले. बायकांची, पुरुषांची शरीर रचना, वयात येताना होणारे बदल, हार्मोनल चेंजेस, कुणाची प्रेम प्रकरणं, काय नाही काय. अजून काही शंका असतील तर बाबांशी बोल म्हणाली. त्यांच्याकडे काही पुस्तकं असतील, त्यातल्या डायग्राम वरून ते तुला नीट समजावून देतील. त्यावेळी आईनं सांगितलेली एक कविता अजूनही चांगलीच लक्षात आहे. अगदी कवीचं नाव सुद्धा पुशिरेग्यांची होती. तू हवीस यातन पाप. अरे, तुझ्या पुतण्यालाही अशी कविता शिकवणारं कोणीतरी भेटायला हवं होतं. अरे, अशा 60 उत्तराच्या अनेक कहाण्या 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होणाऱ्या सतत समोर येतात. आमची विवाह संस्था ही मन मारून जगण्याची व्यवस्था होते. आमचं अध्यात्म नवसात गुरफटलेलं, तर शिक्षण सोकॉल्ड ज्ञान पदव्यांशी, टक्क्यांशी येऊन थांबतं. शिक्षणातून आनंद सोडच, उलट ती एक व्याधी बनून माणसाचं व्यक्तिमत्व ग्रासून टाकते. आईन्स्टाईनचं एक महावाक्य आहे, द ओनली थिंग दॅट इंटरफिअर्स विथ माय लर्निंग इज माय एज्युकेशन. मला सांग, अशा परिस्थितीत आनंद वन भुवनी हे कसं साध्य होणार? मानू, अशा आत्महत्या करणाऱ्या मुलांसाठी आपण काहीच करू शकणार नाहीये का रे? अरे, एक घर उद्ध्वस्त होतं, त्याच्या आतला वणवा केवळ त्यालाच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांचं जग बेचिराग करून टाकतो. काही आजारानं गेला असता तर गाव एवढा जिव्हारी बसला नसता. पण पोरगं असं हाकणं. आता घरात ती मुलगी आहे मृण्मयी, उद्या घेऊन ये तिला. सुरुवातीला घरीच या, बोलूया तिच्याशी. अरे, थिंक अबाउट थॉट्स, विचारांचा विचार करा म्हणून अनेकदा मी शाळांमधून डिबेटिंग सेशन घेतो. लहान वयातच तर्कशुद्ध विचार करण्याचं कौशल्य मुलांना शिकवलं तर समोर येणारी एखादी घटना, कल्पना, मतं, त्यांचा विविध दृष्टिकोनातून ते सांगोपांग विचार करू शकतील. तर्कशुद्ध विचारानं अनेक प्रश्नावरची उत्तरं सापडू शकतात. डिप्रेशन, नैराश्य या गोष्टी सर्दी पडशा इतपतही कुणी गांभीर्यानं घेत नाही. वैफल्याचे अनेक प्रकार हाताळताना वी अॅग्री टू डिसअॅग्री हे मानसशास्त्रातलं समर्थ वचन फार मोलाचं असतं. डोकं दुखतंय तसं मन दुखतंय ही संकल्पनाच नाही. ज्या सरांमुळे मी मेडिसिनकडून सायकॅट्रीकडे वळलो, त्यांचा एक आवडता शेर होता, पुरसकू लगती है कितनी झील, पुरसकू लगती है कितनी झील के पानी पे बत, पैरों की बेताबियां पानी के अंदर देखिए.
सरोवरात पोहणारे बदक किती शांत वाटतात. त्यांनी नेमकी लय साधली आहे असं वाटतं. पण पायांची तगमग धडपड पाण्याच्या आत डोकावल्यावरच कळते. एखादा सर्जन होणं सोपं आहे रे, पण मनाचे आजार म्हणजे स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा अशी स्थिती. येणाऱ्या प्रत्येक केससाठी वेगळा विचार, समुपदेशनासाठी वेगळी व्यूहरचना. कधी पेशंट एक असतो, पण काउन्सिलिंग त्याच्या निकटवर्ती यांचं करावं लागतं. एखाद्या वेळी अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाचे विचार रेमेडी म्हणून हाती घ्यायचे, तर एखाद्या गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी साध्याशाच वाटाव्यात अशा आयुधांचा दैनंदिनी पत्रलेखन, निबंधलेखन अशा भाषिक कौशल्याचा मोठ्या कल्पकतेनं उपयोग करावा लागतो. आयांनी आत्यंतिक पुत्रप्रेमाने मुलाला सुनावलेली काळ्या पाण्याची शिक्षा बघितल्यावर खलील जिब्रानचे विचार समजून द्यायची वेळ येते. तो म्हणतो, तुमची बालकं ही तुमची नव्हेत. ती तुमच्याद्वारा जन्माला आली असली तरी तुम्ही केवळ निमित्त मात्र आहात. तुम्ही त्यांना आपलं प्रेम द्या, पण आपले विचार मात्र देऊ नका. कारण त्यांना त्यांचे स्वतःचे विचार आहेत. बालकरूपी चैतन्यमय बाण सोडण्याची तुम्ही धनुष्य आहात. त्यांच्यासारखं बनण्याचा तुम्ही खुशाल प्रयत्न करा, पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू नका. कारण जीवन हे मागं जात नसतं आणि भूतकाळाबरोबर रेंगाळतही नसतं. एका शरीरापलीकडे काय काय असतं ना मानू. मृण्मयीला उद्या घेऊन येतो. माझी बायको आणि मुलंही येतील उद्या. या सगळेजण या. भावनिक आरोग्याचं शिक्षण द्यायचं तर इमोशनल इंटेलिजन्स ही मानसशास्त्रातली नवी संकल्पना आहे. बुद्धिमान, हुशार म्हणजेच आयक्यू जास्त असणारी व्यक्ती ही यशस्वी असतेच असं नाही. त्यांच्या अपयशाचं कारण अनेकदा या भावनिक बुद्धिमत्तेशी इमोशनल कोशंटशी निगडीत असतं. भावनिक आरोग्यासाठी चर्चा, परिसंवाद, प्रश्नावल्या, वाचन, वाचलेल्या गोष्टींचं विश्लेषण, आपल्या मताकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून बघणं, विचार करायचं कौशल्य शिकवायचं, तर अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. आईचं आवडतं गाणं होतं, मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा. मन मनास उमगत नाही, चेहरा मोहरा ह्याचा कुणी कधी पाहिला नाही, कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही ह्याच्या विण दुसरा नाही, ह्याच्या विण दुसरा नाही. ह्या नोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा, आधार कसा शोधावा. मन मनास उमगत नाही,
कसा शोधावा मन मनास उमगत नाही.